अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बिबट्या किंवा वाघ हे शेड्यूल 1 मध्ये येते, म्हणून त्याला ठार मारणं अशा प्रकारची आपण जर घोषणा केली किंवा आदेश दिले तर ते केंद्रीय वन्यजीवच्या अनुषंगाने तो गुन्हा होतो। परंतु मी त्याला हिमतीने सांगितलं, जर का एखादा बिबट्या जर त्या ठिकाणी तो चार्ज करून जर एखाद्या माणसावर आला तर त्याला गोळी घाला। आणि अशा प्रकारचे दोन बिबट्यांना गोळ्या घातल्या झाल्या आणि साधारणपणे आता ह्या 15-20 दिवसात 45 बिबटे पिंजऱ्यामध्ये पकडले गेले आणि त्या ठिकाणी रेस्क्यू सेंटरमध्ये शरद सोनवणे बसून बोला भाऊ जरा बोला ते ऑन द लेग आहेत ते लगेच। शरद सोनवणे ह्या तिथले जुन्नरचे आमदार आहेत आणि अतिशय अलर्ट आहेत। त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी बिबट्याची रेस्क्यू सेंटर त्या ठिकाणी केले आणि भविष्यकाळामध्ये ती संख्या पुन्हा वाढवण्याची निश्चितपणे आम्ही ठरवलेलं आहे, जेणेकरून विविध गावांमध्ये सुद्धा आजकाल बिबटे, मुंबई शहरामध्ये बिबटे येतात आणि शहरामध्ये, आणि म्हणून ज्या ठिकाणी अशा प्रकारची मागणी केली जाईल त्या ठिकाणी बिबट्यांना पकडण्याकरता पिंजरे लावले जातील आणि यंत्रणा राबवली जाईल।